नमस्कार आणि सर्वप्रथम सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स. तुम्ही या 3 डे कोर्सच्या तिसऱ्या दिवशी पोहोचला आहात. आतापर्यंत आपण हेल्थ चेकअपचे महत्त्व, रिपोर्ट्स का समजून घ्यायला हवेत आणि प्रिव्हेंटिव्ह हेल्थ बद्दल चर्चा केली. आजचा दिवस आहे सेल्फ डिस्कव्हरी आणि सेल्फ लर्निंगचा. कारण हेल्थ बद्दलची खरी अवेअरनेस फक्त डॉक्टरकडून नाही तर कंटिन्युअस लर्निंग मधून होते. म्हणून आज मी तुम्हाला 3 पॉवरफुल रिसोर्सेस देणार आहे जे तुमच्या हेल्थकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतात. त्याच्यामधला रिसोर्स 1 आहे टेड टॉक, म्हणजे व्हॉट मेक्स अस हेल्दी. तुम्हाला जे सर्च करायचं आहे रॉबर्ट वॉल्डिंगर टेड. हा टेड टॉक तुम्ही नक्की बघा. आपल्यापैकी बरेच लोक हेल्थ म्हणजे काय, हेल्थ म्हणजे रिपोर्ट्स, मेडिसिन आणि हॉस्पिटल व्हिजिट्स एवढंच समजतात. पण हेल्थ यापेक्षाही खूप मोठी गोष्ट आहे. या टॉकमधून तुम्हाला समजेल की फिजिकल हेल्थ सोबत मेंटल हेल्थ, रिलेशनशिप्स आणि लाईफस्टाईल सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही स्वतःला हे 3 प्रश्न विचारा की हेल्थ बद्दल माझी सर्वात मोठी चुकीची समजूत कोणती आहे, मी माझ्या हेल्थला खरंच किती प्रायोरिटी देतो, आणि तिसरं महत्वाचं म्हणजे आजपासून हेल्थसाठी मी कोणता छोटा बदल करणार आहे. यानंतर रिसोर्स 2 मध्ये तुम्हाला बघायचं आहे टेड टॉक हाऊ टू लाईव्ह टू बी 100+. सर्च केलेलं आहे डॅन ब्युटनर टेडने. आपण सर्वजण लॉंग, हेल्दी आणि हॅपी लाईफ जगू इच्छितो, सगळ्यांना असं वाटतं. पण त्यासाठी त्याचं सिक्रेट काय आहे? या टेड टॉक मध्ये जगातील अशा लोकांच्या लाईफस्टाईल बद्दल माहिती दिली आहे जे 100 वर्षापर्यंत निरोगी आयुष्य जगतात. तुम्हाला कळेल की हेल्दी एजिंग हे लकवर नाही तर डेली हॅबिट्सवर अवलंबून असते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर विचार करा की लॉंग टर्म हेल्थसाठी कोणती गोष्ट सर्वात महत्वाची आहे, माझ्या डेली रुटीनमध्ये काय काय मिसिंग आहे, आणि तिसरी महत्वाची म्हणजे आजपासून मी कोणती एक हेल्दी हॅबिट सुरू करणार आहे. हे प्रश्न तुम्ही नक्की स्वतःला विचारा. आता रिसोर्स 3 मध्ये तुम्हाला यूट्यूब सर्च करायचं आहे. तुमच्या सगळ्यांकडे यूट्यूब तर असणारच. त्याच्यावर तुम्हाला अंडरस्टँडिंग ब्लड टेस्ट रिझल्ट हे सर्च करायचं आहे. कसं होतं, आपण अनेकदा रिपोर्ट्स हातात घेतो, कधी गुगल सर्च करतो तर कधी दुसऱ्यांच्या रिपोर्ट सोबत आपले रिपोर्ट्स कम्पेअर करतो आणि विनाकारण घाबरतो, कन्फ्यूज होतो. पण रिपोर्ट समजून घेण्याची सोपी पद्धत काय आहे? हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला ब्लड टेस्ट रिपोर्ट्स आणि कॉमन टर्म्स आणि व्हॅल्यूज समजायला मदत नक्कीच होईल. त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःला प्रश्न विचारायचे की रिपोर्ट्स पाहताना मी कोणती चूक करतो, मला कोणत्या टेस्ट व्हॅल्यू बद्दल अजून माहिती नाहीये, आणि पुढच्या वेळी जेव्हा डॉक्टरांकडे मी व्हिजिटला जाईन तेव्हा डॉक्टरांना मी कोणते क्वेश्चन्स विचारू शकते. हे प्रश्न तुम्ही स्वतःला नक्की विचारा. मित्रांनो, नॉलेज म्हणजे पॉवर असते आणि हेल्थच्या बाबतीत नॉलेज म्हणजे प्रिव्हेन्शन असतं. जितकं तुम्ही तुमच्या स्वतःच्या रिपोर्ट्स आणि हेल्थ बद्दल जाणून घ्याल तितके तुम्ही बेटर डिसिजन घेऊ शकता तुमच्या हेल्थ बद्दल. आज दिलेले 3ही रिसोर्स तुम्ही नक्की पहा, नोट्स बनवा आणि स्वतःवर काम करा. त्याच्यानंतर तुम्हाला कमेंट्समध्ये तुमच्या 3 लर्निंग ज्या तुम्ही केल्यात त्या शेअर करायच्या आहेत. पहिली म्हणजे की तुम्हाला सर्वात महत्वाची कोणती गोष्ट शिकायला मिळाली, दुसरी म्हणजे तुम्हाला नवीन अवेअरनेस मिळाली, आणि तिसरी म्हणजे आजपासून तुम्ही कोणता ऍक्शन घेणार आहात. तुमचे रिस्पॉन्स वाचायला मी खूप जास्त उत्सुक आहे. थँक्यू सो मच एव्हरीवन. स्टे हेल्दी, स्टे अवेअर अँड कीप लर्निंग. थँक्यू सो मच.